चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही शहरात तात्पुरत्या रोजगारासाठी आलेल्या बाहेर जिल्ह्यातील जवळपास 35 कामगारांना त्यांच्या लहान मुलांबाळांसह त्याच रात्री सिंदेवाही तालुक्यातून चिमूर तालुक्यात का जावं लागले याबाबत चर्चेला सध्या जास्तच उधाण आलं आहे। सिंदेवाही येथील नवीन बसस्थानक समोरील खुल्या असलेल्या जयस्वाल यांच्या जागेवरती बाहेर जिल्ह्यातील आलेल्या जवळपास 30 ते 35 महिला पुरुष व त्यांची मुले बाळांसह 2 गर्भवती महिला सिंदेवाही तालुक्यात तात्पुरत्या रोजगारासाठी आले होते। सिंदेवाही पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात वन विभाग बफर झोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या विशेष पथकासह डॉग स्क्वॉड व ग्राउंड स्कॅनर मशीनसह अचानक धाड टाकण्यात आली। त्यानंतर तेथील सर्व कामगारांना एका ठिकाणी करून नजरकैद करण्यात आले। त्यांच्या सर्व सामानांची व वाहनांची तपासणी करून तेथील परिसर श्वानपथक व ग्राउंड स्कॅनर मशीनने स्कॅन करण्यात आले। त्या कामगारांपैकी 3 कामगारांना वन विभागाने ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात जवळपास 10 तास कसून चौकशी करून त्या तिन्ही लोकांसह त्यांच्या परिवारातील व इतरही कामगारांना त्याच रात्री सिंदेवाही तालुक्यातून चिमूर तालुक्यात 2 टाटा एस गाडीमध्ये बसवून वन विभागाच्या नजरकैदेत चिमूर तालुक्यात सर्व कामगारांना सोडण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केलेली चौकशीची अधिकृत माहिती न मिळाल्याने अद्यापही चौकशीचे कारण स्पष्ट झालेले नाही। न्यूज एक्सप्रेससाठी मिथुन मेश्राम, चंद्रपूर।